श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हा व्हिडिओ ॲक्च्युली मी बुधवारी रोज तर माझं मठात जाणं होतं, म्हणजे कारण मी रोजचं स्वामी दर्शन अपलोड करत असते माझ्या चॅनलवरती। तर हा व्हिडिओ म्हणजे आदल्या दिवशीच आहे। इतकी मस्त म्हणजे आर्टिफिशियल म्हणजे फुलांची जी सजावट आहे इतकी छान केली होती, इतकं सुंदर दिसत होतं सगळं, म्हणजे खूप छान वाटत होतं। आदल्या दिवशी जेव्हा संध्याकाळी गेले होते मी मठात, कारण सकाळी वेळ नव्हता मिळाला, तर ज्या मठातल्या सगळ्या ताई भगिनी आहेत त्या मस्त रांगोळी काढत होत्या, कारण दत्तजयंती होती दुसऱ्या दिवशी गुरुवारी, त्याच्यामुळे मस्त सगळ्याजणी रांगोळी काढत होत्या। खूप मस्त वाटत होतं। सजावट चालू होती, दत्तजयंतीसाठीची तयारी चालू होती मठामध्ये। त्याच्यानंतर मग दर्शन घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी आले गुरुवारी दर्शन घ्यायला माऊलीचं, कारण सकाळी लवकरच दर्शन घेतलं, कारण म्हटलं नंतर गर्दी होईल, कारण नेमका अनायसे गुरुवार पण आला होता ह्याच्या दिवशीच, दत्तजयंतीच्या दिवशीच। त्याच्यामुळे मग छान असं दर्शन घेतलं माऊलीचं आणि तेच सगळं सजावट वगैरे सगळं बघत होते। आज म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी मठात होम पण होता, तर सगळेजण होते म्हणजे, आणि सगळ्यांची दर्शनासाठीची रांग लागली होती। बंधू भगिनींची सगळेजण दर्शनासाठी येत होते मठामध्ये। खूप असं म्हणजे मंगलमय छान असं म्हणजे वातावरण वाटत होतं। म्हणजे जी फुलांची आरास, परत जी रांगोळी काढली होती ती अगदी छान, म्हणजे मन अगदी प्रसन्न। म्हणजे नेहमीच, म्हणजे असं नाही की दत्तजयंती हा खास दिवस आहे, पण एरवी पण मठात आलं की म्हणजे बोलतात ना, कुठेतरी खूप शांत असं वाटतं म्हणजे। तर सगळेजण येत होते, दर्शन घेत होते, प्रसादासाठी तीर्थासाठी थांबले होते, तर म्हणजे अगदी छान वाटत होतं। हा मठ आहे आपटेवाडीतला, श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्र आपटेवाडीमध्ये येतो, अर्चना अपार्टमेंटमध्ये। जे बदलापूरमध्ये राहणारे आहेत, जे ईस्टला स्पेशली राहणारे आहेत, त्यांना हा मठ माहितीच आहे, बरेच जण येतात पण मठात म्हणजे। तर मठामध्ये आज म्हणजे दत्तजयंतीचा अगदी उत्सव साजरा झाला होता। भक्तजण येत होते सगळेजण दर्शनासाठी आणि खूप छान वाटलं मला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।